तर आज मी तुम्हाला ब्लाऊजच्या बॅकचे टक्स कसे घ्यायचे ते सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यासाठी आधी मी शिलाई माया जेवढी सोडली आहे त्या ठिकाणी 2 इंचावर मी आधी एक लाईन मारून घेतली आहे. नंतर गळ्याचा मध्य जो आहे तिथे एक लाईन मारायची, त्या दोन्हीचा मध्य काढायचा आणि पॉईंट द्यायचा. नंतर कंबरपट्टी जेवढी आहे ती मोजायची. इथं 3 आहे कंबरपट्टी, तर तो जो मधला पॉईंट आहे तिथं 3 इंचाची लाईन मारायची आणि त्या लाईनच्या दोन्ही बाजूनी अर्ध्या अर्ध्या इंचांवर पॉईंट द्यायचे. जसे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसत आहे तसे पॉईंट द्यायचं आणि ते पॉईंट वरच्या साईडला त्रिकोण या आकारामध्ये जोडून घ्यायचे. इथं असा एक छोटासा त्रिकोण तयार होतो. आता आपल्याला सेम हीच प्रोसेस पलीकडच्या बाजूला करायची आहे, तर त्यासाठी आपला वेळही जातो. त्यासाठी आपण काय करायचं, या साईडची बाजू पलीकडच्या साईडला छापून घ्यायची आहे. त्यासाठी चॉकचा वापर केला आहे मी आणि व्यवस्थित असं डॅब डॅब केला आहे त्या फॅब्रिकवर. त्याने तो पलीकडच्या साईडलाही उमटेल आणि अंदकांद तुम्ही पाहू शकता, तुम्हाला दिसत आहे. तर त्यावर व्यवस्थित चॉकने तो ड्रॉ करून घ्यायचा आहे जसाच्या तसा. मधील पण बाजूला जी मधला पॉईंट आहे ती 3 इंचाची लाईन घेतलेली ती पण ड्रॉ करून घ्यायची आहे. ती का घ्यायची आहे ते तुम्हाला मी सांगते, कशासाठी घ्यायची आहे ती लाईन ड्रॉ करून. तर हा कपडा असा सुळसुळीत आहे. जर आपण ती लाईन ड्रॉ नाही केली तर तुम्हाला कळणार नाही. मी जर असं पकडलं तर तो कपडा निसटण्याची शक्यता असते. त्यामुळे ती लाईन ड्रॉ करायची आणि त्या लाईनवर अशी स्टिच मारून घ्यायची दोन्ही बाजूनी. कारण खालचा पण कपडा आणि वरचा पण कपडा एकमेकात गुंतला जातो आणि तो कपडा आपण स्टिच करताना निसटत नाही. हे बघा, तुम्ही पाहू शकता कसं मी स्टिच केलेलं आहे. तर आता मी असं उचललं तरी तो खालचा कपडा जो आहे फॅब्रिक ते निसटणार नाही आणि अशा पद्धतीने मी त्याला स्टिच करून घेतला आहे. अशा पद्धतीने मागचा टक्स आपला तयार होतो. दोन्ही साईडला मी स्टिच करून घेते. हे स्टिच झाल्यावर तुम्ही नंतर बघू शकता की कपडा पण निसटत नाही, व्यवस्थित फिनिशिंग येते. गोळा दिसत नाहीत, कुठं लाईन दिसत नाही, व्यवस्थित असा दिसतो बघा. कुठं एक लाईनही दिसत नाही आहे. किती छान आणि सुंदर असे टक्स झाले आहेत मारून आपले.